त्यांना देखील अन्नाची गरज असते, पाण्याची गरज असते. पहा आणि त्यांच्या पहा त्या झाडाच्या ज्या नमस्कार, मी विलास बांदल. महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत. मागील 3-4 महिन्यापासून आपण पाहतोय करोना नावाचं भयानक संकट जगातून जाताना दिसत नाही आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे, पण ती कमी होताना कुठे दिसत नाही. अनेक उद्योगधंदे बंद झालेले जरी असले तरी ते रुळावर यायला सुरुवात झालेली आहे. व प्रमुख प्रश्न जो आहे, संपूर्ण जगातील प्रत्येक देशाचा हा प्रमुख प्रश्न आहे, उद्याचा बलशाली भारत जो या शाळा कॉलेजांमध्ये या अंगणवाड्यांमध्ये शिकणार आहे, या मुलांचं शिक्षण हे नक्की होणार की शासनाच्या कोणत्या नियमांमुळे त्याला वर्षभर ब्रेक बसणार, हे येता काळ ठरवेल. सरकारने मध्यंतरी घोषणा केली आहे की आपण ऑनलाईन शिक्षण सुरू करतोय. ते ऑनलाईन शिक्षण सुरू करणं कितपत योग्य होईल, त्याचे फायदे त्याचे तोटे हेही येणारा काळ ठरवेल. या संदर्भात आपण नारायणगाव येथील शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप उल्लेखनीय काम आहे अशा शीतल ठुसे या स्वतःही काही क्लासेस चालवतात व त्यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थी चांगले घडलेले आहेत या नारायणगाव परिसरामध्ये. त्यांचं योगदान खूप मोलाचं योगदान आहे या भागामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये. आपण त्यांनाच विचारणार आहोत की सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू करण्याचा घेतलेला निर्णय व सध्याची पालकांची असलेली चिंताग्रस्त परिस्थिती यावर शिक्षण क्षेत्रामध्ये सरकारने भविष्यात कोणते निर्णय घ्यावे किंवा पालकांनी कोणत्या पद्धतीने काळजी घेऊन आपल्या पाल्याच्या शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. नमस्कार. तुम्ही अगदी म्हणतात ना, कळीचा मुद्दा जो आहे त्या कळीच्या मुद्द्यालाच हात घातलेला आहे. आज आपण गेले 4 महिने खूपच वेगळ्या परिस्थितीमधून वावरतो आहोत. कळतच नाहीये की काय चाललंय किंवा हे कुठे थांबणार आहे ह्याचा कोणालाच अंदाज येत नाहीये. हळूहळू सगळं पूर्वपदावर येत चाललंय. ऑफिसेस सुरू होत आहेत किंवा बाकीची दुकानं सुरू झाली आहेत, बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. पण मुख्य प्रश्न राहिलाय तो शाळांचा, महाविद्यालयांचा, की ही शाळा आणि महाविद्यालय कधी सुरू होणार. आपण पाहतो आजचे जे पालक आहेत ते अतिशय जागरूक असे पालक आहेत. मग मुलांसाठी अगदी मे महिन्याच्या सुट्टीत सुद्धा त्यांच्या काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज, काही ना काहीतरी उपक्रम सुरू असतात. आणि मग अशा वेळेस शाळाच नाहीये, शाळाच बंद आहे अजून. अशा वेळेस पालकांच्या पुढे फार मोठा प्रश्न आहे की आता हे सगळं थांबणार कधी करोनाचं आणि शाळा सुरू होणार कधी. आणि हे होत असतानाच सरकारचा निर्णय आला की 15 तारखेपासून ऑनलाईन शाळा सुरू कराव्यात. खरं तर हा जो काही निर्णय आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे, हा बऱ्याच पातळ्यांवर ह्याच्या चर्चा सुरू आहेत. कसं आहे, आपल्या भारतामध्ये एकाच प्रकारचा समाज नाहीये हो. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक स्थिती, सामाजिक परिस्थितीमधनं प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितीत राहतो आहे. मला सांगा की 15 जून पासून ऑनलाईन शाळा सुरू करायचं असं गव्हर्नमेंटने सांगितलं. पण किती ठिकाणी नेटवर्क अवेलेबल आहे, किती ठिकाणी मुलांना मोबाईल अवेलेबल आहेत, शेतकरी कुटुंब आहेत, आदिवासी कुटुंब आहेत, तिथल्या लोकांना हे रिचार्ज परवडणार आहे का, मुळात त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे का, इथपासून तयारी आहे. म्हणजे मला टीव्हीवर एक बातमी आपण पाहिली की एक आजोबा आणि त्यांची ती 2 नातवंड ती नवीन आणलेला फोन बघत होती. आणि जेव्हा त्या आजोबांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी कर्ज घेऊन मुलांसाठी फोन खरेदी केलाय. कारण का, तर मला असं वाटतं की माझ्या नातवंडांनी खूप शिकावं. पण मुळात आता इथे प्रश्न असा आहे की जर का आपण डिसेंबर पर्यंत किंवा दिवाळीपर्यंत जर का काहीच घेतलं नाही, म्हणजे आता कसं झालंय की हे ऑनलाईन सुरू केलंय. ऑनलाईन सुरू केल्यानंतर काही ज्या शाळा आहेत, म्हणजे एक परवाच्याच दिवशी सरकारचं असं एक नवीन परिपत्रक आलंय की जिथे करोना नाहीये तर त्या ठिकाणी तुम्ही शाळा सुरू करू शकता. म्हणजे आता पुन्हा हे द्विधा होणार आहे सगळं की 2 ठिकाणी 2 निर्णय, राज्य एक, शाळांचा अभ्यासक्रम एक, बोर्ड एक, आणि निर्णय मात्र वेगळे वेगळे. की ज्याच्यामध्ये काही शाळांमध्ये मुलं फिजिकली एकत्र येऊन नेहमीच्या जे पारंपरिक पद्धतीनं शिकणार आहेत आणि जे काही ठिकाण आहेत त्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण दिलं जाणार आहे. मग आता हा ताळमेळ साधणार कसा. मला तर असं वाटतं स्वतःला की जर दिवाळीपर्यंत 6 महिने, हे 6 महिने स्किपच केले तर काय
घडलं ना. आपण पाहिलं लोकमान्य टिळकांनी त्यांचं एक वर्ष, आयुष्यातलं महत्वाचं वर्ष हे स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या शरीराची जी तंदुरुस्ती आहे ती वाढवण्यासाठी दिलं होतं. आणि लोकमान्य टिळक आज केवढे मोठे क्रांतिकारक आणि देशभक्त म्हणून नावारूपाला आले. म्हणजे फक्त ते एक वर्ष फक्त अभ्यासातच घातलं तरच ते फार महत्वाचं आहे का, हा कुठेतरी विचार करण्याचा आज फार महत्वाची गरज आहे. समजा नाही, पहिले जे 6 महिने पहिली टर्म आपण नको ना काही करूया, मग जो पोर्शन आहे तो पोर्शन कसा डिडक्ट करता येईल हे बघायला काय हरकत आहे. बऱ्याच वेळेला रिपिटेशन असतं एका स्टँडर्डचं दुसऱ्या स्टँडर्डमध्ये, काही पोर्शन हा रिपीटेड पोर्शन असतो. बऱ्याच वेळेला समजा 7वीतला काही सिलेबस आहे त्याचा जो बेस आहे तो 6th मध्ये असतो, 6वीच्या पोर्शनमध्ये असतो. मग अशा वेळेस मला असं वाटतं की जे सगळे शिक्षण तज्ज्ञ आहेत, गव्हर्नमेंट आहे, त्यांनी हा विचार करावा की समजा आपण दिवाळी नंतरच फिजिकली जे सुरू केलं, कारण तोपर्यंत बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज होणार आहेत. आपण पाहिलं की अमेरिकेमध्ये एवढी भयंकर सिच्युएशन आहे, युरोपियन कंट्रीजमध्ये, पण तरीही तिथे फिजिकली शाळा सुरू झालेल्या आहेत. पण त्यांची गोष्ट वेगळी आहे, तिथे पॉप्युलेशन कमी आहे किंवा तिथे जे काही आधुनिकीकरण आहे ते जास्त आहे. पण होप की आपल्याकडे सुद्धा दिवाळीपर्यंत हे सगळं बऱ्यापैकी आटोक्यात येणार आहे आणि आपण नक्की फिजिकली शाळा घेऊ शकू. मग अशा वेळेस मग समजा 7वीचा विद्यार्थी, मग त्याला 8वी मध्ये गेल्यानंतर काय महत्वाचा पोर्शन आहे, सायन्स मॅथ्स मधल्या कुठल्या कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत की त्याच्या 7वीत क्लिअर झाल्या तरच त्याला 8वी आणि 10वीचं येणार आहे मॅथ्स सायन्स. तर असं जरासं त्याचं इव्हॅल्युएशन करून, त्याच्यावर स्टडी करून, पोर्शन डिडक्ट करून जो महत्वाचा आहे त्या पोर्शनवर भर द्यायला काय हरकत आहे. कारण जर का आपण ऑनलाईनचा विचार केला तर आता माझं खूप विद्यार्थ्यांशी, पालकांशी बोलणं होत आहे. काही काही घरांमध्ये 2-2 मुलं आहेत. मग 2-2 मुलांचा रिचार्ज, त्यांचा फोन, त्यांचं जे नेटवर्क कनेक्शन आहे हे सगळंच मॅनेज करणं खूप अवघड जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे तर पूर्वी गुरुकुल पद्धती होती, गुरुच्या घरी जाऊन गुरुच्या सानिध्यात राहून शिकणं. ते जे आहे की नाही फिजिकल, एकमेकांशी एकमेकांचा संवाद डायरेक्ट होणं, जे खूप महत्त्वाचं आहे की त्याच्याशिवाय ते शिकणं मॅटर करत नाही. मग हे ऑनलाईन शिक्षण म्हणजे त्याच्यामध्ये खूप अडचणी आहेत, खूप गोष्टी आहेत. मग आता 10वी, 9वी, 8वी हे महत्त्वाचे वर्ग आपण म्हणूया की खऱ्या अर्थाने की बाबा आता अभ्यासक्रम वाढलेला असतो, पुढच्या भविष्याच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे स्टँडर्ड्स असतात. त्यांच्यासाठीच्या पोर्शनचा हा विचार केल्यानंतर जे अक्षरशः म्हणजे पुण्या मुंबईमध्ये आत्ता बालवाडी, ज्युनियर KG, त्यानंतर प्ले ग्रुपच्या मुलांना सुद्धा ऑनलाईन 3-3 तास बसावं लागतंय. काही तर इतकं फनी की युनिफॉर्म घालून घरामध्ये बसायचं की जणू काही शाळाच सुरू आहे. कशासाठी हवा हा अट्टाहास? इतकं ते लहान मूल आहे. तसं पाहायला गेलं तर त्याचं काहीच, त्यांनी अजून शाळा पाहिली नाहीये, त्यानं त्याच्या बाईंना, त्याच्या मिसला अजून भेटलेला नाहीये आणि त्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करायचं. हा अट्टाहास कशासाठी? समजा 1st to 4th किंवा प्ले ग्रुप पासून 4th पर्यंत त्या मानाने सिलेबस मधल्या काही बेसिक कन्सेप्ट्स ज्या असतात त्याचे व्हिडिओज काढून ते लोड करावेत, ते पॅरेंट्सनी बघावेत. असा अट्टाहास ठेवूच नये की ते त्या मुलांनी बघावं. ह्याचे खूप प्रॉब्लेम आहेत. परंतु मुलांना शाळेत बोलवायची घाई शिक्षण संस्थांना आहे की काही पालकांनाच असं वाटतं की आपली मुलं शाळेत जावी, किंवा काही पालकांचा असाही काही समज असू शकतो का की बरं आहे की मुलं आपली 4-5 तास बाहेर जातात म्हणजे त्यांना आराम मिळतो. याबाबत आपण काय सांगा? ते तर असं थोडंसं आहेच, आताचा जो बदललेला जमाना आहे. कारण मी बऱ्याच वेळेला हे बघते की पालक खूपच एंगेज असतात. म्हणजे तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय तो थोडासा इतर वेळेसशी पण रिलेटेड आहे की लोकांना असं वाटतं की बाहेर मुलं जास्त एंगेज राहावीत. तर हा खरं तर एक खूप मोठाच, एक वेगळाच विषय होईल बोलण्याचा की आजकाल आपण 80% पॅरेंट्सला असं वाटतं की मूल जितकं घराच्या बाहेर एंगेज राहील तितकं ते खूप जास्त ऍक्टिव्ह राहील आणि थोडीशी आपली जबाबदारी कमी होईल. पण हा व्ह्यू कुठेतरी थोडासा बदलला पाहिजे. मला तर असं वाटतं की आता हे लॉकडाऊन आहे, मुलं घरात आहेत, तर सुवर्ण संधी आहे आईबाबांसाठी की आपलं मूल समजून घेणं. पालक होणं ही फार अवघड गोष्ट आहे आणि सध्याच्या जगात तर फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे अनेक अशा गोष्टी ऐकायला येत आहेत की ह्या ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली ही जी अर्धवट वयातली मुलं आहेत 8वी 9वी की त्यांना काहीच कळत नाहीये. ज्यांना इतके दिवस म्हटलं जायचं शाळेमधून सुद्धा की मोबाईल असेल तर जप्त केला जाईल, त्यांनाच आज सांगितलं जातंय की आधी तुमच्याकडे मोबाईल हवाय आणि तरच तुम्ही शिकू शकताय.
आणि त्यामुळे काय झालंय की अचानक हे डिव्हाइस हातात आल्यामुळे आवडतं डिव्हाइस मुलं त्याचा गैरवापर करताना दिसत आहे. आई वडिलांना वाटतं की अरे चला मूल आहे अभ्यास करते, पण तो नक्की काय करतोय हे आई वडिलांनी बघणं गरजेचं आहे. आणि ज्यांना ऑनलाईनचा अट्टाहास आहे की माझ्या स्टँडर्ड आहे 10वी 12वी आहे, तर त्यांच्या आई वडिलांनी नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे की आपलं मूल नक्की काय बघतंय, नक्की स्टडीज करत आहे ना, या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहायला पाहिजेत. आणि लॉकडाऊनच्या निमित्ताने जेवढं मूल घरात राहील तितकं संस्कारांच्या दृष्टीनं त्या मुलाच्या कसं जवळ जाता येईल, एक पालक म्हणून त्याला कसं समजून घेता येईल, हे पालकांनी विचार करावा असं मला जरूर या निमित्ताने सांगावंसं वाटतं. एकूणच आपण पाहिलं, शाळा कॉलेजांमध्ये विद्यार्थी जातीलही, ते मोठे होतीलही, पण तुळशीताईंनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं ही खूप मोठी संधी आहे. लोकमान्य टिळकांनी आपलं महत्त्वाचं 1 वर्ष आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं, फिजिकली शिक्षण घेतलं त्यांनी. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे संस्कारांचं तुम्हाला आपलं घर एक केंद्र करायचं. आई वडील हे त्याचे गुरु होणार आहेत. मुलांवर भविष्यात बलशाली भारतासाठी कदाचित हेच संस्कार उपयोगी येणार आहेत. आपल्याला आज शीतलताईंनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र माझाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. विलास बांदलसह राहुल कोकणे, महाराष्ट्र माझा.